रामकृष्ण हरी माऊली. विठुरायाच्या नगरीमध्ये अर्थात पंढरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. संपूर्ण महाराष्ट्राला भक्तिमय वातावरणाने मंत्रमुग्ध करणाऱ्या या पालखी सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा असे वर्णन असलेल्या विठुरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने संपूर्ण महाराष्ट्रातून वारकऱ्यांची मांदियाळी पंढरीकडे रवाना होत आहे. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. भगवत भक्तांची भगवी पताका खांद्यावर घेऊन, कपाळी गंधाचा टिळा त्यावर बुक्का, गळ्यात तुळशीची माळ आणि हातामध्ये टाळ आणि मुखाने सदैव विठू नामाचा गजर करीत पालखी सोहळा मजल दर मजल करीत पंढरीकडे मार्गस्थ होत आहे. तसतसे पंढरीतील वातावरण अधिकच भक्तिमय होत आहे. पंढरीमध्ये 28 युगे आपल्या भक्तांची वाट पाहत विठुराया विटेवर उभे आहेत आणि आज आपण याच पंढरीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. चला तर मग पाहूयात पंढरी कशी सज्ज झाली आहे आषाढी वारीसाठी. विठुरायाचे अत्यंत लाडके भक्त संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ही समाधी, ज्याला नामदेव पायरी असे म्हणतात. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भगवत भक्तांच्या व साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात नामदेव महाराजांनी धन्यता मानली. नामदेव पायरी समोरच आहे श्री संत चोखामेळा यांची समाधी. संत चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून श्री नामदेव महाराजांनी संत चोखोबांच्या अस्थी ओळखून त्या गोळा केल्या व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात. संत नामदेव महाराज आणि संत चोखामेळा महाराज यांचे दर्शन घेऊनच विठ्ठल मंदिरात प्रवेश केला जातो. पंढरपुरातील प्रसिद्ध देशपांडे पेढेवाले यांचे दुकान नामदेव पायरी जवळच आहे. सुगंधी मसाला उदबत्ती, चंदनुटी, मलई पेढे, गुलकंद बर्फी असे अनेक पदार्थ प्रसादासाठी येथे उपलब्ध आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ज्या माळेला अत्यंत महत्त्व आहे आणि पवित्र मानली जाते अशी ही तुळशीची माळ. वेगवेगळ्या तुळशीच्या माळा तुम्ही पाहू शकता. मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील दुकाने आषाढी वारीसाठी सुसज्ज झालेली आहेत. चला माऊली, आता आपण जाऊयात चंद्रभागेच्या तीरी. पंढरीचा वास, चंद्रभागा स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. पवित्र चंद्रभागा नदी देखील आषाढी वारी निमित्त स्वच्छ करण्यात आली आहे. लाखो विठ्ठल भक्त या चंद्रभागेमध्ये स्नान करून विठुरायाचे दर्शन घेतात. चंद्रभागेचे वाळवंट आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केलेला आहे. भक्त पुंडलिकाच्या साठी विठुराया गेली 28 युगे विटेवर उभा आहे. त्या भक्त पुंडलिकाच्या मंदिराचे सुशोभीकरण करण्याचे काम देखील जोरात सुरू आहे. येथे भाविक चंद्रभागेत स्नान करून नौकेतून पुढे विष्णुपद, गोपाळपूर, इस्कॉन मंदिर अशा धार्मिक स्थळांना भेटी देतात. संध्याकाळच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, संत तुकाराम भवन, पश्चिम द्वार उजळून निघतो. अतिशय सुंदर नयनरम्य रोषणाई पाहून डोळ्याचे पारणे फिटते. सर्व धर्मशाळा, मठ
भक्तनिवास वारकऱ्यांच्या आगमनासाठी सुसज्ज झाले आहेत. मंदिरापासून जवळच चौफाळा परिसरामध्ये श्री संत गजानन महाराज यांचे सुंदर व भव्य मंदिर आहे. तेथेच गजानन महाराज मंदिर देवस्थानने भक्तनिवास बांधून भक्तांची राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. या भक्तनिवासाचे रूमचे रेट्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अतिशय स्वच्छ व सुंदर असे हे भक्तनिवास आहे. येथून जवळच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास सुद्धा आहे. तेथेही राहण्याची उत्तम सोय आहे. अशा प्रकारे पंढरपूर आषाढी वारीसाठी सज्ज झाले आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नक्की या. रामकृष्ण हरी माऊली. पाहिलीत ना कशी झाली आहे पंढरपूरच्या वारीची तयारी? आता कमेंटमध्ये पटकन रामकृष्ण हरी लिहून व्हिडिओला लाईक करा. आणि बरं का, लवकरच संपूर्ण पंढरी दर्शन हा व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.